नमस्कार. आपण आज 35वा श्लोक बघूयात. पहिल्यांदा श्लोक बघूयात. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. सोपी गोष्ट आपल्याला आता समर्थांनी समजून सांगितली एकदम. मागच्या वेळेला सांगितलं सात्विक भाव असावा, सात्विक आहार असावा, सात्विक श्रद्धा असावी, आणि श्रद्धाचाच दुसरा भाग आता भगवंत सांगतायत आपल्याला की बघा गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये 11वा श्लोक आहे. ये यथांग माम प्रपद्यन्ते तांतसैव भजाम्यहम. किती सुंदर ना. जसा भाव तसा देव. आता आपल्याला हे एकदम सोपं वाटतंय. म्हणजे गीतेतील श्लोकांनी सांगितलं की अंतरी जया अंतरी भाव होईल जैसा, तया लागी तो देव पावेल तैसा. मनी भावना भक्त लोकासी जैसी, तया सारिखी देवरायासी. देवरायासी तैसा. किती झालं तरी जसा भाव असेल तसाच देव आपला हा असावा. आपल्याला तेच आपल्याला अपेक्षित आहे. आणि शास्त्रकार पण तेच सांगतात की तुमचा जसा भाव आहे तसा तुम्हाला देव पावेल, नाही का. तुमचा कसा भाव आहे, तुमचा काही फक्त मागणी पुरताच देव पाहिजे का, कसा भाव आहे तुमच्यामध्ये, तो देव तपासतो, नाही का. म्हणून आपल्या हृदयामध्ये भगवंताची सगुण मूर्ती आपल्या चर्मचक्षू पर्यंत त्याचं वर्णन आपल्याला त्यांनी करता यायला पाहिजे. इतकं आपल्याला अनन्यता या श्लोकात सांगितलेली आहे की माझा देव असा असावा. माझ्या देवाची पूजा मी हृदयामध्ये भगवंताला बघून मी त्याची कशी अनन्य पूजा करते किंवा अनन्य त्याच्याशी मी भक्तिभाव जोडते. म्हणून सगुणाच्या आधारे भगवंत पाविजे. हे काय, सगुणाचेही आधारे निर्गुण पावे जे निर्धारे. सगुण भगवंत लवकर पावणार आहे म्हणून आपली सगुण भक्ती सांगितली ना आपल्याला. कारण आपण बघितलं की ज्या ज्या वेळेला भक्ती करायची असेल त्यावेळेला एक तर त्याला पिता म्हणा, एक तर त्याला माता म्हणा. म्हणून तर मायबाप म्हटलेला आहे त्याला. बघा प्रत्येक वेळेला सगळ्या संतांनी भगवंतांनी त्याला मायबाप म्हटलेला आहे भगवंताला. एक तर बंधू म्हणा किंवा त्याच्यामध्ये लहान थोर गरीब श्रीमंत काही भगवंत भेद करत नाही. तुम्ही त्याला जे अर्पण कराल ते तो स्वीकारतो, त्याच्यातही भेदभाव नाही. पण तो प्रेमाचा भुकेलेला आहे, तो भावाचा भुकेलेला आहे. ही गोष्ट मात्र समर्थ आपल्याला ठासून सांगतात. तुम्ही अर्पण करा, भक्ती करा त्याच्याशी, पण तो कशी करा तुम्ही, तो त्या प्रेमाच्या भावानी करा. म्हणून ते आपल्याला अर्जुनाचं आणि उद्धवाचं उदाहरण देऊन भगवंत पटवून देतात की त्यांनी काय केलं होतं, भगवंताला मित्र मानलं होतं, नाही का. मग बघा त्यांच्याशी अशा भावाने भक्त झाले होते ते. नंतर द्रौपदींनी भगवंताला बंधू मानलं होतं, असा भाव ठेवलेला होता. गवळ्यांनी त्याला खेळगडी मानलं होतं, जो सवंगड्यांसमोर खेळायचा तेव्हा. नंतर देवकीनी तो पुत्र, देवकीचा तो पुत्रच होता, नाही का. अशा बहुरूपी आणि बहुरंगी रंगाचा हा मालक आहे. तो स्वतंत्र असून सुद्धा भक्ती प्रेमामध्ये अडकतो. भाव जसा असेल तसा त्यात भगवंत अडकून बसतो. म्हणून सदा सर्वदा देव दासाभिमानी असं म्हटलेलं आहे. तया अंतरी थोर लहान नाही, परी पाहिजे दृढ भावार्थ. दृढ भाव असेल तरच भगवंत स्वीकारतो. म्हणून भावाप्रमाणे देव होतो, पण हा भाव अनन्य पाहिजे असा समर्थांना सांगायचं आहे. कारण केवळ इच्छेच्या जोरावर अनन्यता येत नाही, तर तीव्रता पाहिजे त्याच्यामध्ये, तेव्हा अनन्यता येते. भक्ती ही ज्ञानाची माऊली आहे आणि म्हणून भक्तीचे रक्षण धनुर्धारी रामच करणार असं त्यांना सांगायचंय. राम हा भावाचा भुकेला आहे. त्याची भूक प्रेमाच्या नैवेद्याने शमते. प्रेमाने नैवेद्याला कोणताही दाखवा,
पण प्रेम असू द्या त्याच्यामध्ये. माझ्या हाताने केलेलं माझ्या भगवंताला हे आवडेल, हा भाव जर असेल तर निश्चितच भगवंताला तो आवडेल. म्हणून ते अर्पण करताना सुद्धा सात्विक भाव पाहिजे, भगवंताविषयी अतिशय प्रेम पाहिजे. जैसे जयाचे भजन तैसाची देव ही आपण, म्हणून हे अवघे जाण आपण अशी प्राप्ती. माझा देव कसा आहे तो मला तो असाच प्राप्त होईल, कारण माझी अनन्य भक्ती भगवंतापाशी पाहिजे. तो जसा भाव तसा देव पावतो. म्हणून म्हणलेलाच आहे आपल्याला की तुमच्या ज्यात भाव कसा आहे ते तपासतो. तो भावाचा भुकेलेला आहे. तुम्ही किती भगवंताला दागिने घालता किंवा किती प्रकारची 56 भोग त्याला देता, त्याच्याकडे तो पाहत नाही. कशा भावाने, कोणत्या भावनेने दिलेला आहे ते भगवंत पाहतो. आणि ती भावना ती तपासतो. तोच भाव भगवंताला आवडतो आणि त्यातच तो प्रसन्न होतो. आणि म्हणून देव भावाचा भुकेला आहे हे अर्थातच किती महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भगवंताची तुलना हे एक तुळशीचं पान टाकून जी हे तराजूमध्ये इकडे एक पान ठेवलेलं होतं आणि इकडे भगवंताला बसवलं होतं, ती गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. आणि म्हणून एका तुळशीच्या पानाने सुद्धा भगवंत प्रसन्न होतो, इतकी तुळस त्याला आवडते. हा भाव आहे त्याच्या पाठीमागे असलेला. आणि म्हणून भगवंताला स्वीकारायचं, भगवंताची भक्ती करायची असेल तर आपल्यामध्ये पहिल्यांदा भाव निर्माण झाला पाहिजे. म्हणून भावाचा भुकेला भगवंत आहे हे समर्थांना सांगायचंय. आणि म्हणून तसंच आपण आपला भाव दृढ करण्याचा, अनन्य करण्याचा प्रयत्न करूयात. आणि हे पुष्प मी भगवंत चरणी अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते. नमस्कार.